नमस्कार मित्रांनो, मराठी शाईन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आज आपण आपल्या हटके लुक्समुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असणाऱ्या व झी मराठी वाहिनीवरील 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेतील रुपाली राज्याध्यक्ष म्हणजेच अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्या खऱ्या आयुष्याविषयी जाणून घेणार आहोत. ऐश्वर्या यांचं पूर्ण नाव ऐश्वर्या अविनाश नारकर. लग्नाआधी त्यांना पल्लवी आठल्ये म्हणून ओळखलं जात होतं. त्यांचा जन्म 8 डिसेंबर 1974 रोजी महाराष्ट्रातील नाशिक येथे झाला. 2023 नुसार त्यांचं सध्याचं वय 49 वर्ष. डोंबिवलीतील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर येथून त्यांनी त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण केलं. मुंबई युनिव्हर्सिटीतून BSc पर्यंतचं शिक्षण त्यांनी घेतलं आहे. ऐश्वर्या यांना ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह असणाऱ्या ऐश्वर्या यांचे इंस्टाग्रामवर 1,17,000पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. मालिकेच्या एका एपिसोडसाठी त्या अंदाजे 25,000 ते 30,000 रुपये चार्ज करतात. लहानपणापासूनच रंगमंच गाजविण्याची आवड असणाऱ्या ऐश्वर्या यांनी वयाच्या 11व्या वर्षापासूनच बालनाट्य करायला सुरुवात केली. कुमार कला केंद्रात सुरू असणाऱ्या एका नाटकामध्ये त्यांनी श्री ज्ञानेश्वराची भूमिका साकारली होती. ज्ञानेश्वराची भूमिका म्हणजे त्यांच्या आयुष्यातील अभिनय क्षेत्रातील पहिलं पाऊल. त्यांच्या या कारकिर्दीमध्ये त्यांच्या आईचा व शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. 12वी नंतर त्यांच्या शाळेतील एका सरांनी त्यांची ओळख प्रभाकर पणशीकरांशी करून दिली व प्रभाकर पणशीकरांशी झालेली ती भेट त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरली. त्यांच्यामुळे त्यांना पहिलं व्यावसायिक नाटक मिळालं, ते म्हणजे गंध निशिगंधाचा. या नाटकापासून त्यांनी नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यानंतर मी माझ्या मुलांचं साठवलं, कबीराचं काय करायचं, लग्नाची बेडी, हँड्सअप, पहाटवारा, सोनपंखी, सोबत संगत, आम्ही सौ, कुमुद प्रभाकर आपटे, दशकथा यासारख्या नाटकांमधून आपण त्यांना पाहिलं. त्याचबरोबर 2018 साली आलेली प्रचंड गाजलेलं नाटक म्हणजे सोयरे सकळ. या नाटकामध्ये ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनी एकत्र काम केलं होतं. हे नाटक प्रचंड गाजलं. या नाटकातील त्यांच्या अभिनयाला राज्यस्तरीय पुरस्कार देखील मिळाला. सौंदर्य संपन्न असणाऱ्या ऐश्वर्या यांनी रंगभूमी खूप गाजवली आणि त्यानंतर त्यांना एकामागून एक मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यांची पहिली मराठी मालिका दुहेरी, त्यानंतर महाश्वेता थोरला, ही रेशीमगाठी, थरार, कोणासाठी कोणीतरी, महाद्वार, सोनपावले यासारख्या मराठी मालिकांमध्ये त्यांनी काम केलं. 2005 मध्ये झी मराठी वाहिनीवरील या सुखांनो या मालिकेत त्यांनी सरिता नावाचं पात्र साकारलं. त्यानंतर युनिट 9 या वळणावर माझे मन तुझे झाले, चित्रकथा, खमंग यासारख्या मालिकांमध्ये त्यांनी काम केलं. 2016 मध्ये स्टार प्रवाह वाहिनीवरील लेक माझी लाडकी, 2019 मध्ये कलर्स मराठी वाहिनीवरील स्वामिनी या मालिकेत त्यांनी गोपिका नावाचं पात्र साकारलं. 2020 साली त्यांनी सोनी मराठी वाहिनीवरील श्रीमंता घरची सून या मालिकेत त्यांनी अरुणा नावाचं पात्र साकारलं. तर 2022 मध्ये झी मराठी वाहिनीवरील 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेत त्या रुपाली राज्याध्यक्ष नावाचं पात्र साकारलं. केवळ मराठी मालिकाच नव्हे तर हिंदी मालिकेमध्ये देखील त्यांचं खूप नाव आहे. घर लक्ष्मी बेटिया या मालिकेतील सावित्री असो किंवा 2009 मध्ये प्रदर्शित झालेली ये प्यार ना होगा कम या मालिकांमध्ये त्यांनी काम केलं. झी TVवरील तुम्ही हो बंधू सका तुम्ही हो या मालिकेत देखील त्यांना आपण पाहिले. मायके से बंदी डोर, छल शह और मात यासारख्या मालिकांमध्ये त्यांनी काम केलं. 2021 मध्ये झी TVवर प्रदर्शित झालेली काशीबाई बाजीराव बल्लाळ या मालिकेत देखील त्यांनी त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांना चित्रपटांमध्ये देखील काम करायची संधी मिळाली. त्यांचा पहिला चित्रपट आली लक्ष्मी सासरला हा 1998 साली रिलीज झाला. 1999 साली आलेल्या घे भरारी या चित्रपटात त्यांनी काम केलं. त्यानंतर तूच माझी भाग्यलक्ष्मी, सत्ताधीश, लक्ष्मी, आधार, मला जगायचं यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केलं. 2004 हे त्यांच्यासाठी प्रचंड महत्त्वाचं ठरलं. 2004 साली त्यांचे तब्बल 7 सिनेमे रिलीज झाले. 2004 साली त्यांचे रणरागिणी, भीती एक सत्य, राजा पंढरीचा, अकल्पित, साक्षात्कार, सलाम द सॅल्यूट, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे 7 सिनेमे प्रदर्शित झाले आणि खऱ्या अर्थाने एक मोठा चाहता वर्ग ऐश्वर्या त्यांचा निर्माण झाला. 2004 प्रमाणे 2005 हे वर्ष देखील त्यांच्या आयुष्यात खूप मोलाचं ठरलं. या वर्षी त्यांची ओळख सून लाडकी सासरची, झुळूक, एक मोहक स्पर्श, मी तुळस तुझ्या अंगणी, कलम, 302, अपराध, तिघी यासारखे चित्रपट प्रदर्शित झाले. 2006 साली गगनगिरी महाराज, कधी अचानक,
एक काळोखी रात्र, मुरळी, खंडोबारायाची सौभाग्यकांक्षिणी, अंकगणित आनंदाचे, आनंदाचे डोही यासारख्या मराठी चित्रपटात त्यांनी उत्तम भूमिका साकारल्या. काम करत असतानाच त्यांनी स्वतःचं प्रोडक्शन हाऊस देखील सुरू केलं व चॅम्पियन नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. 2012 साली होऊ दे जरा उशीर, हा आवाज कोणाचा, त्यांचे हे चित्रपट प्रदर्शित झाले. 2014 साली येलो, 2016 साली बाबांची शाळा यासारख्या मराठी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप उमटवली. 2004 साली त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, ते घर गृहस्थी या चित्रपटातून. तर 2018 मध्ये सैराट फिल्मचा हिंदी रिमेक असणाऱ्या धडक या चित्रपटात त्यांनी आईची भूमिका साकारली. त्यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरवण्यात देखील आलं. त्यांचं पहिलं व्यावसायिक नाटक गंध निशिगंधाचा या नाटकात अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर एकत्र काम करत होते आणि या नाटकाच्या प्रवासातच त्यांचं प्रेम प्रकरण सुरू झालं. अविनाश नारकर VST मध्ये नोकरी करत असतानाच एक उत्तम कलाकार देखील होते. त्यांच्या अभिनयाचा ठसा प्रेक्षक वर्गावर उमटत होता, म्हणून त्यांच्या घरच्यांनी देखील त्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला आणि 3 डिसेंबर 1995 रोजी त्यांचं लग्न लावून दिलं. लग्नानंतर ऐश्वर्या बँकिंगच्या परीक्षा देत होत्या. त्यांना 9 ते 5चा जॉब उत्तम वाटायचा, पण अविनाश त्यांना अभिनय क्षेत्रात आपलं नशीब आजमावायला सांगितलं. नवऱ्याचा पूर्ण सपोर्ट व घरच्यांचा विश्वास यामुळेच मी आजही काम करू शकते, असं ऐश्वर्या ठामपणे सांगतात. या दोघांना एक मुलगा असून त्यांचं नाव अमेय नारकर असं आहे. ऐश्वर्या यांना मांजर खूप आवडतं. तर अशा सुंदर सोज्वळ असणाऱ्या ऐश्वर्या यांचा जीवन प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा.